सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शारीरिक स्थिरता. प्रत्येक अवयवाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. ज्या स्थितीमध्ये आपण बसलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा एका रेषेमध्ये आहे. डोळे अलगद मिटलेले. देह धारण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे. तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आपली आपण मनाने काउंट करायचे आहेत. आवर्तन जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था, त्याची अनुभूती घेऊया. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. तीन मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून आहे. तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत ओंकार. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित.
जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक आपल्या साधनेची या दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपला सगळा आळस आपण या ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड उत्साहाने आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवूया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ, स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया, विश्रांती. दोन्ही पाय समोर, सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय जोडून घेऊया, दोन्ही हात समोर, दोन्ही पायांच्या आणि हातांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण आणूया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण देऊया, स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. अजून 2दा हीच कृती, ताण द्यायचा आहे, अंगठा आत घेऊन फोल्ड करायचे, पुन्हा ओपन करून ताण देऊया, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा ओपन करायचंय. अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे घ्या आणि मनगटामधून आपले हाताचे तळवे स्वतःकडे घ्यायचे आणि जमिनीकडे ताणायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये यायचंय. हातांची बोट अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, पावलं जोडून घ्यायच्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. स्टॉप. हात खाली घ्यायचे, हात खाली. आपल्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्या. उजवा पाय फोल्ड करा. ठीक आहे. आता हाच उजवा पाय वर आणि खाली. 1 वर खाली, 2 वर खाली, 3 पुन्हा वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 पायाचा अंगठा जमिनीकडे येऊ देत, 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1 2 3. 3 वेळा झाले की थांबायचंय. हीच कृती डाव्या पायाने. हातांची बोट डाव्या गुडघ्याच्या खाली, बोटांची पकड, डावा पाय फोल्ड करूया. वर खाली, वर खाली, वर खाली, वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झाले की थांबायचं आहे. बटरफ्लाय मुवमेंट मध्ये विश्रांती. दोन्ही पावलं जोडून घ्या, हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे जास्तीत जास्त, सैल सोडून द्या. पाठकणा एका रेषेमध्ये आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबूया. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा अगदी शांत. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईन आणि सुरू करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट, मागून पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर घ्यायचे. ठीक आहे. आता हाताच्या आधाराने गुडघे मांड्या वर उचलायच्या, जास्तीत जास्त जवळ घ्यायच्या
आणि पुन्हा खाली जमिनीकडे प्रेस करायच्या. बरोबर. आता हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे न होता कृती करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर घ्या आणि जमिनीकडे प्रेस करा. वर, खाली, वर, खाली. अजून एकदा वर, खाली. खाली आल्यानंतर थांबा. पावलं जी लांब गेली असतील ती पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ. आता डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा. उजवा हात मागे घ्या. मागची भिंत बघा. मग उजव्या हाताने डावा गुडघा पकडायचा आहे. डावा हात मागे. डाव्या बाजूला वळून मागची भिंत बघायची. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबायचं. मध्ये येऊन दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. गुडघे मांड्या तसेच ठेवायचे. जर अगदीच त्रास होत असेल तर साधी मांडी घाला. ठीक आहे. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच आपल्या संपूर्ण शरीराला. आणि आता पुन्हा एकदा साईड बट घेऊया. एकदा उजवीकडे. गुडघे मांड्या वर न उचलता ही कृती. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. हातांची पकड पावलांच्या भोवती. डोळे अलगद मिटून घ्या आणि बटरफ्लाय मुवमेंट. सावकाश गुडघे मांड्या वर, खाली आणि हळूहळू स्पीड वाढवायचा. डोळे मिटून ही कृती. आपले पूर्ण हिप जॉईंट्स मोकळे होऊ देत. थाय मसल्स मोकळे होऊ देत. तिथे आलेला सगळा स्टिफनेस पण काही अडकल्यासारखं वाटतं तो सगळं पूर्णपणे ओपन होऊ देत. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. करणार आहोत आपण जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही दोन्ही आसनं एकत्रित. तर सुरुवातीला करूया जानुशिरासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त पुढे झुकणं टाळायचं आहे. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी हलकीशी वर उचलली जाईल. आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. दोन्हीही हाताने पाऊल, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे सैली सोडा. आणि अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची आहे. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल. अंतिम स्थितीमध्ये आपले हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे आहेत. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचे. उजव्या बाजूने आलेल्या ओटीपोटावर प्रेशर, त्याचा अनुभव घेऊया. पाठीचा मणका उजव्या बाजूने ताणला गेलाय, त्याची अनुभूती घेऊया. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उजव्या पायाचे सगळे हॅमस्ट्रिंग्स मसल्स इथे ताणले जात आहेत. तिथला ब्लड फ्लो खूप छानपैकी सुधारतोय ही जाणीव. छान. उलट चाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. तिथल्या तिथेच. डावा पाय सरळ करायचा आहे. पुन्हा पावलं जोडून घ्यायची. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवरती. एक श्वास मोडून घ्यायचा. आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पायाला घासत घासत पावलांच्या दिशेने घेऊन जाऊया. दोन्हीही हाताने पाऊल, पायाची बोटं, टाच पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैली सोडा. आणि अंतिम स्थितीमध्ये तुमची हनुवटी गळ्याकडे जाईल. आपोआप तुमचं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. खांदे रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं रिलॅक्स करा. ताणले गेलेले डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल तिकडे जाणे. त्याचबरोबर डाव्या ओटीपोटावर असलेला प्रेशर पाठीच्या कण्याला
डाव्या बाजूने आलेला ताण या सगळ्याची अनुभूती जवळ श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे कमरेतनं सरळ व्हा. आपला उजवा पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून द्या. काही सेकंद विश्रांती घ्या. 2 श्वास थांबा या स्थितीमध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. तर आहोत आपण पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय एकत्रित पुढे ठेवून पुढे झुकण्याची कृती. पुन्हा एकदा जर ज्यांना पाठीचा त्रास आहे, व्हर्टिगो, मायग्रेन आहे, तर त्यांनी मात्र गरगरल्यासारखं वाटलं तर हे करणं टाळा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. याच्या आधी आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करू आणि मग हे आसन करूया. आता हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे जायचं. आपले हात पावलांच्या बाहेर जात आहेत का बघा. ठीक आहे. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत पुढे या. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत पुढे या. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे आल्यानंतर आपल्या दोन्हीही हातांनी आपली पावलं किंवा आपली टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत नाही पोचले तर ते जमिनीकडे सैल सोडा. आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. श्वास घेताय, सोडताय. आता दोन्हीही बाजूंनी आपल्या पोटावर प्रेशर आहे. पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स एकत्रित ताणले गेलेत. जोड श्वासाची, पाठीचा मणका आपला स्ट्रेच झालाय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ, पायामध्ये अंतर आणि विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. विश्रांती. करूया याला कॉम्प्लिमेंट करणारं पूर्वोत्तानासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची कोपरं खाली जमिनीवर टेकवायचे, मॅटवर. मॅटवर बसून करा. खाली चटई चादर असेल तर पाय सटकू शकतात. हाताची कोपरं जमिनीवर टेकवली. आता जिथे आपलं हाताचं कोपर आहे तिथे आता आपले हातांचे तळवे ठेवा. जिथे आपल्या हाताचं कोपर होतं तिथे आता दोन्ही हातांचे तळवे ठेवा. बरोबर. आणि हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, कमरेचा भाग वर उचला, पावलं जमिनीकडे ताणा आणि मान मागे सैल सोडा. बरोबर, छान. जास्तीत जास्त सीटचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. खूप छान. उलट चाल करूया. सावकाश, हळूहळू सीटचा भाग जमिनीवर येईल. साधी मांडी घालायची आणि तिथल्या तिथेच विश्रांती. साधी मांडी घाला, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. आपल्या खांद्यांवरती जो प्रेशर होता, दोन्ही हातांचे स्नायू ताणले गेले होते, पायाचे स्नायू ताणले होते, हे सगळे रिलीज होत आहेत. डोळे मिटून जोड श्वासाची. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. चेहरा शांत. सावकाश स्टँडिंग मध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उठण्याचा प्रयत्न करा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. पुन्हा एकदा जोड श्वासाची. दोन्ही पाय जोडून घ्या. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दंडांचा स्पर्श तालानं होतोय. हाताची पाचही बोटं जुळलीत आणि आता टाच वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घेऊया.
अवकाश टाचा खाली. ठीक आहे. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. पुन्हा एकदा करूया साईडवर बेंडिंग. एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. करणार आहोत आपण हिप रोटेशन. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर. आणि आता सुरू करूया. एकदा कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे, असं क्लॉकवाईज रोटेशन 5 वेळेला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. ठीक आहे. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि थोड्या वेळ विश्रांती घ्या. जोड श्वासाची. करणार आहोत आपण त्रिकोणासन. त्याआधी आपण करूया नी रोटेशन. दोन्ही पावलं जोडून घ्या. त्रिकोणासन करण्याआधी आपण नी रोटेशन करूया. दोन्ही पावलं जोडलेली. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आपली मुवमेंट नीट व्हायला पाहिजे म्हणून किंचितचं अंतर घेतलं पावलात तरी चालेल. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. स्टॉप. अवकाश कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती घ्या. पुन्हा जोड श्वासाची. श्वासाची गती संथ आहे की वाढलेली आहे हे तपासून पहा आपलं आपण. स्वानुभूतीचं शास्त्र आहे योगशास्त्र. प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा त्याचा एक वेगळा असतो. करूया त्रिकोणासन. पुन्हा ज्याला पाठीची दुखणी आहे त्यांनी करताना काळजी घ्यायची. त्याचबरोबर पायाची दुखणी आहे, गुडघ्याची दुखणी आहे, त्यांनी सुद्धा पाय जास्त स्ट्रेच करणं टाळा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. पूर्वस्थिती आपण घेतलीये. बरोबर. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. आता हे अंतर नॉर्मली आपल्या उंची एवढं असतं असं म्हटलं जातं. पण आपल्याला आपली क्षमता ओळखायची आहे. आपल्याला कुठली दुखणी आहे ते बघून आपण हे अंतर घ्यायचं. हा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. सगळ्यांनी आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे व्हायचं. ठीक आहे. आपला उजवा हात जमिनीकडे घेऊन जा आणि जमिनीला घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. आणि आपला डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड असतील. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडतोय. ट्विस्टिंग वाला आसन आहे. बरोबर, छान. 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता पाठीच्या कण्याला, गळ्यावर आलेला ट्विस्ट विरुद्ध बाजूने त्याची अनुभूती घेऊया.
नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. जोड श्वासाची. इथे थोडीशी आपली श्वासाची गती वाढते. डोळे मिटून घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे सैल करून आपण जे आता त्रिकोणासन केलं त्याचं मानसिक आवर्तन म्हणजे इमॅजिन करा की आपण पुन्हा एकदा हेच आसन करतोय आणि पहिल्यांदा करताना आपल्याला कुठे जास्त स्ट्रेच वाटला, कुठे अवघडल्यासारखं वाटलं हे तपासून पाहायचं आणि एक आवर्तन मानसिक. डोळे मिटून इमॅजिन करायचे की आपण पुन्हा एकदा हेच आसन करतोय. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभे राहावे. दोन्ही पाय जोडलेले आत शरीराच्या जोड. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याचं चित्र, त्याची कल्पना करूया. आज आपल्याला दिवसभरासाठी जी ऊर्जा, प्राणशक्ती लागणार आहे ती आपल्याला ह्या सूर्यदेवतेपासून मिळते. त्याप्रती मनामध्ये एक कृतज्ञता भाव. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आता हा शेवटचा सूर्यनमस्कार. इथे आपण 5 सेकंद प्रत्येक स्थितीमध्ये थांबणार आहोत. हा प्रत्येक स्थितीत 5 सेकंद थांबूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 2 हस्त उत्तानासन. थांबा. 5 4 3 2 1. 3 हस्त पादासन. होल्ड. 5 4 3 2 1. 4 अश्वसंचलन. डावा पाय मागे, नजर सिलिंगकडे आणि थांबा. 1 2 3 4 5.
5 दंडासन आणि थांबा. 5 4 3 2 1 6 अष्टांगासन आणि फोल्ड. 1 2 3 4 5 7 भुजंगासन. थांबा. नजर सिलिंगकडे, तोंड बंद. 5 4 3 2 1 8 पर्वतासन. आपल्या टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. नजर तुमची तुमच्या नेवल रिजनकडे असेल. खांदे रिलॅक्स करा आणि इथे 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1 8 डावा पाय पुढे घेऊया. अश्वसंचलन आणि थांबूया. 5 4 3 2 1 10 हस्तपादासन अँड फोल्ड. 5 4 3 2 1 11 हस्त उत्तानासन. श्वास घेत घेत वर या. 5 4 3 2 1 श्वास सोडत हात खाली. नमस्कार आसन. मुखध्वनी. श्वासाची गती वाढली असेल. शेवटचा सूर्यनमस्कार आपण अगदी स्लो घातला. सावकाश खाली बसायचं. बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशी रवळ्यात दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. डोळे मिटलेले. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. करूया आपण सायकलिंग. दोन्हीही हात आणि पाय एकत्रित सायकलिंग करायचे आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्हीही हात पाय एकत्रित 90 डिग्रीवर उचला. हातांच्या मुठी वळून घ्या आणि मग एक पाय आणि एक हात अशा प्रकारे सायकलिंग. दोन्ही हात आणि पाय एकत्रित. बरोबर. आपल्या टाचा खाली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण मुवमेंट करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिव्हर्स सायकलिंग. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. दोन्ही हात पाय वर आहे. हाताच्या मुठी सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात पाय अगदी सावकाश कंट्रोल मुवमेंटने खाली आणा. धडकन न आपटता स्वतःवर कंट्रोल, मुवमेंटवर कंट्रोल आणि विश्रांती घ्या. बघा तुमच्या पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होतोय. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपण अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन करणार आहोत. त्याच्या आधी आपण करणार आहोत लेग रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. आता डावा पाय 30 डिग्री वर उचला. तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा वळी घाला. समोर. बरोबर. ठीक आहे. आता उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा आणि तो रोटेशन करूया क्लॉकवाईज. पूर्णपणे जांघेतून गोलाकार फिरवायचा 3 वेळा उजवा पाय. टाच खाली जमिनीकडे येऊ देत. 2 3 मोठं वर्तुळ करायचंय. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1 2 डोकं वर न उचलता हे रोटेशन चालू आहे आपलं. ठीक आहे. आता सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पायाला जो आपण हाताचा वळीखार दिलाय तो थोडासा अजून घट्ट करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येतंय का बघा. किंवा
हातांची बोटं एकमेकांमध्ये हा कुंकून विळखा द्या. आता इथे डोळे अलगद मिटून घ्या. उजवा पाय जो खाली जमिनीवर आहे तो अगदी हलका करा. रिलॅक्स करा डोळे मिटलेले. डाव्या बाजूने आलेला प्रेशर त्याकडे लक्ष देऊया. जोड श्वासाची आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. आता सावकाश ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावं पाऊल रिलॅक्स असेल, उजवा पाय वर न उचलता ही कृती. पुन्हा इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला उजवा पाय 30 डिग्री वर उचलायचा आहे. तो फोल्ड करायचा आहे. त्याला आपल्या हातांचा वळखा द्या. खांदे वर नाही उचलायचे. डोकं पण रिलॅक्स आहे. आणि आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. आपली टाच खाली जमिनीकडे येऊ दे. सांधेतून गोलाकार 1, 2, बरोबर 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1. खाली जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 2, 3 वेळा झालं की थांबून सावकाश नियंत्रित डावा पाय आधी सावकाश जमिनीवर घ्या. रिलॅक्स करा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. हाताचा विळखा तसाच ठेवायचा आहे. आणि मग उजव्या पायाची जी समोरनं पकड केलीये ती थोडीशी अजून घट्ट करा. शक्य असेल तर कोपर पकडायचा प्रयत्न करा. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटलेले. मगाशी कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन पुढची कृती करायची. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डावा पाय मात्र वर उचलायचा नाही. जोड श्वासाची 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. हात खाली घ्या. आपला उजवा पाय हवेमध्ये सरळ करा. आणि नियंत्रित जमिनीवर. हा एवढा वर घ्यायची गरज नाहीये. सावकाश जमिनीवर आणि विश्रांती घ्या. जोड श्वासाची. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. करूया पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 30 डिग्री वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. समोरनं दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. बरोबर, छान. आणि आता इथे काही सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. पोटावरती जो प्रेशर आलेला आहे दोन्ही बाजूने एकत्रित त्याचा अनुभव घ्या. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. थोडस इथे शॉर्ट ब्रिदिंग होतं आपलं. आता ज्यांना पुन्हा पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा कपाळ किंवा नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. आणि 5 सेकंद थांबा. यथाशक्ती. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. आणि विश्रांती. विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला होऊया आणि पोटावर थोडी विश्रांती घ्या.
एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. त्याच आतमध्ये पायाची बोटं बाहेर, डोळे मिटून काही सेकंद इथे थांबूया. जोर श्वासाची करणार आहोत आपण नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलूया. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. आपले हात समोरून ताणायचे आहेत. पाय मागच्या बाजूने ताणून घेण्याचा प्रयत्न करा. जोर श्वासाची पोटावरती जो प्रेशर आहे त्याकडे लक्ष. हात पाय स्ट्रेच झाले. छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीवर. हात खाली घेऊन विश्रांती. विश्रांती. डोळे मिटलेलेच. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश एका कुशीला वळा, हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन, तुम्हाला जे सोपं वाटेल. पाठीचा कणा सरळ, थोडस सीटचा भाग मागे ढकलून पाठकणा सरळ करूया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अंगात मिटून घेऊया. आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबूया. श्वासाची जाणीव, श्वास संथ आहे की लयबद्ध आहे की वाढलेला आहे हे सगळं तपासूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण निरीक्षण. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपण प्राणयुक्त होतोय आणि संथ गतीने श्वास सोडताना आपण तणावमुक्त होतोय. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. डोळे मिटून आहे त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत हे आपलं आपण तपासूया. अंगठा, पहिलं बोट यांची टोकं जी जुळलेली आहेत तिथे किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. मन शांत, एकाग्र होण्यासाठी, तणाव कमी होण्यासाठी, निर्णय क्षमता वाढण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी मी जी काही साधना करत आहे त्यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडून देऊन डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद.
उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. अशी 3 आवर्तनं आपली आपण मनाने करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की आपला हात गुडघ्यावर येईल म्हणजे मला समजेल. कुठलीही सूचना न देता आपण आपल्या आपल्या क्षमतेने पुढची आवर्तन सुरू करायचं आहे. आवर्तन पूर्ण झालं की हात गुडघ्यावर. एक आवर्तन मानसिक करून घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि मनानेच अजून एक आवर्तन. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. मानसिक आवर्तन. पुन्हा उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. स्वतःशीच एकरूप होण्याचं हे मानसिक आवर्तन असतं. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम, त्याची केलेली आवर्तनं, त्याचा आपल्या मनावर शरीरावर झालेला परिणाम, त्याची अनुभूती घेऊया. करणार आहोत शीतली सितकारी प्राणायामाची 2-2 आवर्तनं. सुरुवातीला शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ. जीभ बाहेर घेऊन यायची, ती फोल्ड करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत पोचतोय. आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन शीतली प्राणायामाचं. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिवातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. करूया सितकारीची 3 आवर्तनं. ओठ विलक. दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. ओठ विलक. दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. लास्ट राउंड. ओठ विलक. दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, कंठ आणि फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद. नाकाने संथ रेचक.
काही सेकंद इथे थांबूया. शीतली शीतकारी प्राणायामामुळे शरीराचं वाढलेलं तापमान कमी होतं. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय लाभदायक हे दोन्हीही प्राणायाम. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तनं. आज आपण षण्मुखी करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम करताना आपल्या दोन्हीही हातांचे अंगठे आपल्या कानाच्या आतमध्ये घ्यायचे. पहिली 2 बोटं बंद डोळ्यांवर ठेवायची आहेत. मधली 2 बोटं आपल्या नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर म्हणजेच आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट हनुवटीवर, आपल्या ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत ते वर उचलतो किंवा जास्त खाली घेतो, तसं न करता खांदे एका रेषेमध्ये आणि रिलॅक्स असतील. चेहरा शांत आहे. भ्रामरीची आवर्तनं. डोळे मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञानमुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, वज्रासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा. शवासनासाठी स्थिती घेऊया. आपल्या दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. आपल्या बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करून घेऊया. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. आता आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना आपल्याला कुठे दुखावलं गेलं का, कुठला स्नायू अधिक ताणला गेला का, हे आपलं आपण तपासायचं आहे आणि तो भाग संपूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे. आपल्याला जी काही पायाची दुखणी असतील, हातांची, खांद्याची, पाठीची, ती सगळी दुखणी या क्षणी बरी होत आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये. अत्यंत निरोगी आणि सुख समाधानाचं आयुष्य मी जगत आहे. शारीर, मन माझं औषधविरहित, व्याधीविरहित आहे. माझे दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथे असलेले सगळे स्नायू, सांधे शिथिल होत आहेत. या ठिकाणी माझी जी जी काही दुखणी आहेत ती सगळी बरी होत आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. तिथले सगळे सांधे शिथिल होत आहेत. माझे
हाताची, कोपराची, खांद्याची जी काही दुखणी आहेत ती या क्षणी बरी झालेली आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. माझी लोअर बॅक, मिडल बॅक, अपर बॅक ह्या पाठीच्या मणक्यामध्ये जी काही दुखणी आहेत ती सगळी बरी होत आहेत. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल आहेत. माझी पचनसंस्था अतिशय उत्तम काम करते. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या परगड्या, माझी 2 फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझी श्वसन क्षमता खूप छान आहे. माझी श्वसन संस्था खूप छान प्रकारे काम करत आहे. गळ्यातील आजूबाजूची सगळे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. माझ्या ह्या दोन्हीही गळ्याच्या ग्रंथी निरोगी आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, वया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित, व्याधीविरहित आहे. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत तरंगत आहे, हलकं हलकं होत आहे. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, दुःख आपण बाहेर सोडून देत आहोत. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी निगेटिव्हिटी, माझी सगळ्या वाईट सवयी मी या क्षणी बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झाला आहे. माझं संपूर्ण व्यक्तिमत्व हे हळू-हळू बदलत चाललंय. मनोमन आपले आई-वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती पूर्ण होण्यासाठी या सगळ्या शक्तीचे आशीर्वाद घेऊया. ही स्थिती कितीही आरामदायी, सुखकारक असली तरीही योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची, या आठवड्याची नियोजित कामे पूर्ण करायची आहेत. त्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त झालेला आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळा. हाताच्या आधाराने अगदी हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही घाई, शरीराला झटका न देता अगदी सावकाशपणे या. योग्य अशा योग साधनेने आपल्या हालचालींमध्ये, वागण्यामध्ये, विचारामध्ये प्रचंड बदल होत चाललेला आहे. आपला स्वतःमध्ये असलेला नियंत्रण वाढत चाललेलं आहे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचेत. दोन्ही हात जोडून घेऊया. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले
जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव. आपली साधना ओमला समर्पित करूया. आपले सगळे आळस ओमच्या चरणी सोडून देऊया. अहंभाव सोडून देऊया आणि सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. या आठवड्याची सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या दरम्यानचं घर्षण. निर्माण झालेली अलगद चेहरा आणि डोळ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. बरं, तुम्ही सगळेजण लेफ्ट व्हा हा मीटिंग, कारण की याच मीटिंगवर आता आमचा दुसरा एक वर्ग चालू होणार आहे. एक एक्झाम आहे आमची ती. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः लेफ्ट व्हा. मी मीटिंग एंड नाही करू शकत. दर्शनाताई तुम्ही राहा, कारण की तुमचा हाच तुम्हाला हीच लिंक पुढे कंटिन्यू. बाकी सगळ्यांनी प्लीज लेफ्ट व्हा. धन्यवाद. मी हीच लिंक पाठवली आहे ना ग्रुपवरती. हाच ईमेल आयडी आहे. हेच आहे ना. थांबा, मी अनम्यूट करते तुम्हाला. हीच पाठवली आहे ना मी. हो. नाहीतर आपले हुशार लोक विसरतील आणि कुठे दुसरीकडे जॉईन होतील म्हणून. ठीक काय आहे. माहिती का अजून कोण आलं नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला. मी पण जरा एक ब्रेक घेते. जरा 5 चालेल.